आता जर आपण रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये बघितलं तर त्याच्यात 81 सेक्शन 81 आणि 82 हे स्पेसिफिकली याच्यासाठी आहे की आता समजा कमलेशजीचं आणि माझं काही अग्रीमेंट झालं आणि त्याच्यात कमलेशजींनी फ्रॉड केलं तर त्यांच्यावर कारवाई होईल. फ्रॉड म्हणजे कसं असायचं, पूर्वीच्या काळी माहिती आहे ते कोणालाही आणून उभं करायचे की हा कमलेश सुतार आहे. तर म्हणजे ते तेव्हा काही आधार कार्ड नव्हतं, काही पॅन कार्ड नव्हतं, त्यामुळे कोणालाही आणून बंडू नाना शिंदे असं म्हणून आणून उभं करायचे. तर आताच्या घटकेला अनेक गोष्टी आहेत, आता व्हेरीफाय करू शकतो, पण एखाद्या डमीला आणून आजकाल होतात त्याच्या व्यवहाराच्या वेळेस. करेक्ट, आणि फोटोग्राफ आता घेतले जातात, सगळंच आहे. तर तेव्हा काय असायचं की डमी व्यक्तीला आणून उभं करणं किंवा रॉंग पेपर्स देणं, हा जर प्रकारचा फ्रॉड केला तर ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई होते. पण एखादा अधिकारी जर त्यांनी जाणीवपूर्वक बोगस डॉक्युमेंट जर रेकॉर्ड केलं असेल आणि रजिस्टर करून घेतलं असेल, त्याला कल्पना असून, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सेक्शन 81 आहे. आणि सेक्शन 82 हे ज्यांनी व्यवहार केला त्यांच्यापैकी ज्यांनी फ्रॉड केला त्यांच्यावर FIR करण्यासाठी ते सेक्शन 82 ऑफ रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे.